नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता आता येत्या 2 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. यासाठी राज्य सरकारमार्फत 2061 कोटी रुपये एवढा निधी जो आहे मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यासंबंधी राज्य सरकारमार्फत GR काढून माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो GR बघणार आहोत आणि GR मध्ये त्यांनी काय माहिती दिलेली आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे अंतर्गत या ठिकाणी चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी आणि प्रशासकीय खर्च यासाठी राज्य सरकारमार्फत निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या मार्फत 20 ऑगस्ट 2024 रोजी या ठिकाणी या GR अंतर्गत त्यांनी निधी वितरित करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे. तर या ठिकाणी बघितलं आपण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जे आहे राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 3 हप्ते या ठिकाणी दिले जातात. पहिला हप्ता जो आहे एप्रिल ते जुलै या महिन्यामध्ये राज्य सरकारमार्फत दिलं जातं. त्यानंतर बघितलं तर दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये दिलं जातं. तर तिसरा हप्ता आपण बघितलं तर डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये दिलं जातं. पण अद्यापपर्यंत एप्रिल ते जुलै या कालावधीमधील 2024चा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला नव्हता. या अगोदर 28 फेब्रुवारी 2024 रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला होता. मात्र चौथा हप्ता अद्यापर्यंत वितरित न केल्यामुळे आता मात्र शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य सरकारमार्फत आता चौथा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने आज शासन निर्णय म्हणजे GR काढून माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2041.25 कोटी इतका निधी वितरित करण्यास आणि त्यासोबत प्रशासकीय खर्चांसाठी 20,41 लाख असे एकूण या ठिकाणी 2061 कोटी 66 लाख एवढा निधी राज्य सरकारने या ठिकाणी मंजूर केलेला आहे. हा जो निधी आहे चौथ्या हप्त्यासाठी खर्च केला जाणार आहे, ज्यामध्ये लहान शेतकरी असतील, शेतमजूर असतील, जे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता येत्या 2 दिवसामध्ये हे पैसे जमा होणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर राज्य सरकारमार्फत येत्या 2 दिवसामध्ये जवळपास 95 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. धन्यवाद.